हॅलो गाईज, हाऊ आर यू. आज आमचं पुण्यात काम होतं. मग काय गेल्या गेल्या काम आटपलं आणि मॉलला गाडी पार्किंग केली. आज दिवसभर भरपूर असा वेळ होता. मग काय राहुल शेटला म्हणलं कुठं घालवायचा. राहुल शेट म्हणले जाऊन द्या, मॉलला जाऊन बसू मस्तपैकी वरती. राहुल शेटचा माझा स्वभाव असा आहे, प्रत्येक गोष्टीची मजा घ्यायची. मॉलमध्ये सेकंड फ्लोअरला आलो आणि इकडं तिकडं बघायला चालू केलं. ह्या फ्लोअरला काही एवढी मजा येत नव्हती. मग इकडं तिकडं बघून झाल्यावर राहुल शेटला म्हणलं आपण काय करूया, वरच्या फ्लोअरला जाऊया. मग आम्ही लगेच वरच्या फ्लोअरला जायची तयारी केली. मॉल वगैरे अशा ठिकाणी मी कधीच येत नाही. राहुल शेटमुळं मी पहिल्यांदाच आलो आहे. टाईमपाससाठी मस्त वातावरण. त्यानंतर आम्ही जुडिओत पोचलो. मॉलमध्ये थर्ड फ्लोअरला होतं. गेल्यानंतर मला तिथं एक ट्रॅक सूट आवडला. मग तो मी घेतला. त्याची डिझाईन ही खूप छान मस्त होती आणि मला तो पसंत पडला. ते झाल्यानंतर मी एक शूज खरेदी केलं तिथून. त्याची ही किंमत मापातच होती. ते झाल्यानंतर लहान लेकरांच्या गेमिंग झोनमध्ये गेलो आणि मस्तपैकी एन्जॉय चालू केला. जोपर्यंत आपल्याला कोण काय बोलत नाही तोपर्यंत आपण खेळण्यांना झटाय चालू केलं. पण तिथं कोणच नव्हतं बोलणारं. मग राहुल शेटने मला गाडी शिकवायचं चालू केलं. 4 चाकी नुकतंच चालवाय शिकलोय बरं का मी. त्या सर्व गेम खेळून झाल्यानंतर आपली आवडती गेम, त्या गेमच्या एरियात पोचलो आणि थोडंसं बसून पूर्ण वातावरणाचा थोडासा अभ्यास केला. आणि नंतर त्यांचं झाल्यानंतर म्हणलं आता आपण गेम खेळाय चालू करू. तुमचा जर टाईम जात नसेल तर ही गेम खेळायला चालू केल्यानंतर 1-2 तास तुमचे कसे जातील तेच कळणार नाही तुम्हाला. आणि तुम्ही बोरही होणार नाही, कारण ही गेम खेळल्यानंतर खूप फ्रेश होतं. माझा भरपूर असा वेळ तिथं गेला पण मला समजलंच नाही. 2 तासानंतर तिथून मी बाहेर निघालो आणि आम्ही डायरेक्ट पोचलो खाऊ गल्लीत, एकदम वरच्या फ्लोअरला. तिघांना 3 स्पेशल कॉफी घेतल्या आणि मस्तपैकी गप्पा मारत 2 तास अजून इथं घालवलं. ते झाल्यानंतर हळूहळू खाली उतरलो. खाली उतरून नंतर म्हणलं चला आता आपली गाडी वाट बघत बसली असन, गाडीत जाऊ आणि घराकडे जायचं नियोजन करू. आजचा दिवसभराचा टाईमपास 1 नंबर झाला. आता आपण डायरेक्ट पार्किंगमध्ये आलो आणि आपली गाडी पार्किंगला लावलेली काढली आणि डायरेक्ट आपण आपल्या कामासाठी निघालो.